नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे. सन्मान स्त्री शक्तीचा वसा हळदी कुंकवाचा ही थीम घेऊन BBN ब्राह्मण महिला मंडळ आणि श्री शामराव पाटील विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शामराव पाटील विद्यालयामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी येणाऱ्या भगिनींचे अशा पद्धतीने स्वागत केले जात होते. वेगवेगळ्या महापुरुषांच्या कटआउट प्रदर्शनी भागामध्ये लावण्यात आलेले होते. रेखीव सजावट व आखीव रचना यामुळे हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे. हजारो महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला. नीताताई कस्तुरे, रश्मी बेळंदे, कीर्तिताई पाटील आदी महिला या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये परिश्रम घेऊन सर्वांचे स्वागत केले. मी सौ प्राची चंद्रशेखर कुलकर्णी,
या ठिकाणी आपण BBN महिला मंडळ व केदारनाथ इंग्लिश स्कूल शामराव पाटील विद्यालय यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम सर्व लातूरमधील सर्व महिलांसाठी आयोजित केलेला आहे। दरवर्षी आपण हे आयोजन हे मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो आणि लातूरकर महिला सुद्धा त्याला भरभरून प्रतिसाद देतात आणि त्याच पद्धतीचा प्रतिसाद सुद्धा यंदाही आपल्याला या ठिकाणी अनुभवास मिळणार आहे। शामराव पाटील विद्यालय या ठिकाणी आपण या हळदी कुंकाचं आयोजन केलेलं आहे आणि या आयोजन करण्यामध्ये एक खास दखल द्यावी अशी बाब एक सांगत आहे की आपण यावेळेस हळदी कुंकू हे सन्मान स्त्री शक्तीचा आणि वसा हळदी कुंकाचा या पद्धतीने केलेले आपल्या ज्या काही समाजामध्ये समाज सुधारक म्हणून महिला झालेल्या आहेत, ज्यांच्यामुळे आज आपण महिला सुशिक्षित झालेल्या आहेत, आज इथपर्यंत महिला पोहोचलेल्या आहेत, अशा सर्व स्त्री शक्तीचा सन्मान आपण या हळदी कुंकाच्या माध्यमातून करत आहोत। त्याच पद्धतीनं गृहोद्योग करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या गृहोद्योग करणाऱ्या महिलांची सुद्धा आपण वेगवेगळे वाण म्हणून वेगवेगळे पदार्थ वाण म्हणून या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्याचा फायदा असं होणार आहे की जे गृहोद्योग करणाऱ्या महिला आहेत त्यांचं जे काही प्रॉडक्ट आहे, जे काही पदार्थ आहेत ते सर्व समाजापर्यंत पोहोचले जातील आणि ते पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत। स्वार्थ आणि परमार्थ जर गाठायचा असेल तर तो गाठण्याचं काम आपण या ठिकाणी या हळदी कुंकाच्या माध्यमातून करत आहोत। नमस्कार, मी सौ कीर्ती जगन्नाथ पाटील। मी शामराव पाटील विद्यालयामध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करते। BBNचं माझं खूप नातं घनिष्ठ आहे, त्यामुळं त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सहभाग असतोच। प्राचीन आणि यांच्या ग्रुपनं विचारल्यानंतर मग आम्ही पण या गोष्टीला तयार झालो आणि मग मी माझा शाळा आणि BBN ग्रुप या दोघांनी मिळून हे हळदी कुंकाचं आयोजन केलेलं आहे। सर्व जाती धर्माच्या स्त्रिया, अगदी मुस्लिम, शाळेचे सगळे पालक आणि ह्या एरियातले या भागातल्या सगळ्या महिलांना आम्ही हळदी कुंकाचं निमंत्रण दिलेलं आहे। आमच्या निमंत्रणानुसार त्या सगळ्या 100% या हळदी कुंकाला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवतील असं आम्हाला वाटतंय। धन्यवाद। तुम्ही काय काय देता ते वाण ते सांगा, वाण काय काय दिलं ते सांगा। वाण म्हणलं तर आम्ही धार्मिक पुस्तक आहेत, त्याच्यामध्ये शिवपाठ, गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र आणि शिवस्तुती असे छोटे शाळेच्या माध्यमातून वाण ठेवलेले आहेत। आणि BBNचं म्हणलं तर जे महिलांनी प्रोडक्ट त्या स्वतः करतात तयार, तेच प्रोडक्ट आम्ही मागवले त्यांच्याकडून आणि तेच वाण म्हणून आम्ही इतर महिलांना देत आहोत। नमस्कार, मी अनुराधा अतुल औसेकर। BBN महिला मंडळ जवळपास 2 वर्षे झाले आम्ही स्थापन करून, त्यामध्ये 3000 महिलांचा समावेश आहे। त्या महिला त्यांचे प्रोडक्ट ग्रुपवरती टाकतात, त्यावरनं त्यांना बिझनेस मिळतो। आता त्याचंच थोडंसं मोठ्या रूपात व्हावं म्हणून आम्ही त्यांचे प्रोडक्ट मागून त्यांचे व्यवसाय घराघरापर्यंत पोहोचवण्याची ही संधी देत आहोत आणि त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे, त्याबद्दल त्या सर्वांचे मनस्वी धन्यवाद। नमस्कार, मी महानंदा माणिक जोशी। BBN ग्रुप आणि शामराव पाटील शाळा या दोन्हींच्या माध्यमातून आपण जे आज हळदी कुंकू घेत आहोत, असंख्य महिला येणार आहेत। यात आम्ही कमिटी मेंबरचंही पुष्कळ योगदान आहे। तसंच शामराव पाटील शाळेच्या प्रिन्सिपल कीर्तीताई यांचंही मोठं योगदान आहे। सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे, त्यातूनच आता हे हळदी कुंकाचा उपक्रम यशस्वी दरवर्षीच करतो। आता हे 2रं वर्ष आहे, मला वाटते 2रं वर्ष आहे। असंच दरवर्षी आम्ही याचं आयोजन करत जाऊ आणि समाजापर्यंत आपली संघटना, आपले हे BBN ग्रुप कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करू। धन्यवाद। शाहजहां शब्बीर रंग वाले, यहाँ हमारे बच्चे हैं स्टूडेंट स्कूल में श्री श्री शामराव पाटिल में, और यहाँ के जो टीचर्स है, सर है, वो बहुत अच्छे से करते हैं बच्चों के साथ में। हम हर साल आते हैं। आप सबको मेरी तरफ से हैप्पी संक्रांति, बहुत बहुत हैप्पी संक्रांति। और आप लोग बहुत अच्छे से स्कूल को करते हैं, बच्चों का सब ध्यान देते हैं। हमारी तरफ से टीचर्स को और सरों को सबको हैप्पी संक्रांति। थैंक यू। मेरा नाम गुलनाज सैयद है और हमारे बच्चे यहाँ पर पहली से 10वीं में चले गए और ये लोग हमारे बच्चों का अच्छे से ख्याल रखते हैं। हमारे बच्चे अच्छे पढ़ रहे हैं,
सर और टीचर सब लोग हमारे बच्चों का अच्छे से ध्यान देते हैं। सबको हैप्पी संक्रांति। थैंक यू। माझं नाव संध्याराणी शिवानंद विभूते। मी श्री शामराव पाटील माध्यमिक विद्यालय येथे 30 वर्षापासून कार्यरत आहे। या शाळेमध्ये प्रत्येक उपक्रम हा साजरा केला जातो। आमचे अध्यक्ष पाटील सर आणि पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक उपक्रम हा अत्यंत करतो। आमच्याकडे भंडाराही फार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि हळदी कुंकाचं जर म्हणताल तर या हळदी कुंकाचा आमच्या उपक्रमच आम्ही याच्यासाठी घेतो की इथे जे परिसरामध्ये सर्व जातीचे धर्माचे जे लोक आहेत ते एकत्र यावे आणि त्यांना पण या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी शाळा नेहमीच कार्यरत असते आणि आमच्याकडे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हा हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा केला जातो। नमस्कार, मी रुपाली श्रीपाद देशपांडे, संचालिका शांतकमलम पोळी भाजी केंद्र लातूर। आज इथं BBNच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमानिमित्त इथं आलेलो आहोत आणि कार्यक्रम खूप छान आहे, डेकोरेशन छान आहे, सजावट मस्त आहे, विठ्ठल रुक्मिणी ची पालखी आहे आणि विद्यार्थ्यांनी पण सहभाग घेतलेला आहे या कार्यक्रमामध्ये आणि हा कार्यक्रम खूप छान आहे। सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सर्वांनी आलं तर सगळ्यांच्या ओळखी भेटीगाठी होता आणि आयोजन खूप सुंदर केलेलं आहे। धन्यवाद। दीदी हो हो नमस्कार, मी रश्मी बळंबे। आज आमच्या BBN ग्रुपचा हळदी कुंकू आहे। महिलाचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही हे कुणाच्या सहकार्याने करू शकतो तर आमचे कीर्तीताई त्यांच्यामुळे आम्हाला हे खूप छान हळदी कुंकू करता आलं आणि सगळ्या बायकांचे आम्ही प्रॉडक्ट तिथे ठेवले आहे, त्यामुळे त्यांची ॲड पण होती आहे आणि त्यांना मदत पण होईल। दोन्ही आम्ही ह्याच्यातून साध्य केलं। प्राची
हे पण आहेत बघा, हे पण छान. वहिनी इकडे बघा.